संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अरुंद पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. सगळ्याच्या परिचयातले आहे. मला सोपा आहे. विठाला 28 वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह बरोबर आहे. 29वं वर्ष एक आहे का 28वं आहे. 27 पूर्ण झाले. 28व्या वर्षाचा कार्यक्रम आहे. 2 तप पूर्ण झाले. 3ऱ्या तपाला सुरुवात झाली. 1 अश्वमेध यज्ञाचं पुण्य तुमच्या पदरी पडत आहे. जीवनामध्ये परिवर्तन होण्याकरता सप्ताहाची गरज आहे. जीवनामध्ये बदल जर घडायचा असेल तर संतांच्या संगतीशिवाय जीवनामध्ये बदल घडू शकत नाही. बाकीच्या संगतीमध्ये बाकीचे बदल घडतील पण देवाजवळ जाण्याचा बदल जर करायचा असेल तर संताशिवाय दुसरा मार्ग नाही. मनुष्य जन्मच भजनाकरता जन्माला आलेला आहे. 83,99,999 जीवखाने फिरून आपण एका धड मनुष्य जन्माला आलो. मग एका धड मनुष्याला जन्माला आलो तर देवाना आमचा देह दिला कशा करतो? देह दिला पण आम्ही त्याचा उलट अर्थ काढला. देवे दिला देह भोजना गोमटा खाण्याकरता दिला, पिण्याकरता दिला, नको ते कर्म करण्याकरता दिला. खरं म्हणजे देवाला असं वाटलं की माझं भजन करणारा या जगामध्ये कोणीतरी हवंय. भागवतामध्ये अनेक प्रकारचं वर्णन आलंय. पशुयोनी केली. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगिती. कबीरदासजीचं वर्णन करतात तुला 3.5 हाताचा देह दिलाय तो मजा करण्याकरता दिलेला नाही. बोला याच देई गडे देवाचे भजा, याच देई गडे देवाचे भजा. आणि डोळा नाही गोडे, नाही गोडे, आणि डोळा नाही गोडे, नाही गोडे. देहामध्ये भजन करतात. 5-50 म्हशीचं कधी भजनी मंडळ पाहिलं का? 5-50 गावड्या, 5-50 गाई कधी बचत गटात गेल्या का? 5-50 बैल कधी पंढरीच्या वारीला गेले का?
पण आम्हाला असं वाटतं की हा आंधळ्याच्या हातात सापडलेला कावळा प्रमाण आठवून ठेवा. अजून वेळ आहे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला आणि त्याला आनंद झाला, तसा आपल्याला अनायासा देह दिलाय, फुकट दिलाय. आणि फुकट जे मिळतंय त्याची किंमत नसते. कुठेही असू द्या, गावात असू द्या, गावाच्या बाहेर असू द्या, जे फुकट असतंय ना त्याची किंमत नसते. जे बाहेरचं असतंय ना त्याचा उदो असतो महाराज. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला चंद्रभागेच्या तीरावर, भजन करीत बसलो. आता आंधळच ते, त्याला कावळा सापडला, त्याच्या पुढे रेवड्या फुटाने टाकलेले होते. ते कावळा खायला आला आणि यानं धरायला एकच वेळ झाली. एक सावकार चालला होता तिथून. सावकाराच्या बापाचं श्राद्ध होतं, पण त्या पिंडाला शिवायला कावळा नव्हता. ते म्हणले दरवर्षी कावळा हुडकावा लागतो, हा कावळाच नेऊ म्हणले आपण. सावकार होता, गडगंज संपत्तीवाला होता. सावकाराने त्या आंधळ्याला त्या कावळ्याची किंमत सांगितली, विचारली. आंधळा म्हणला कावळा विकत घ्यायला आलाय, काय किंमत आहे? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. 1,00,000 रुपयापर्यंत त्याची किंमत. सावकार म्हणला किती पैसे जाऊ द्या, पण कावळा आज विकत घ्यायचा आहे. आंधळा म्हणला 1,00,000ला 1. असे 2-4 धरले तर किती पैसे होतील? चंद्रभागेच्या तीरावर उभं राहायचं कामच राहणार नाही. ते म्हणले चक्कर मारून ये, तुला 2 कावळे देतो. पहिला कावळा बगळात धरला आणि दुसरा धरायला गेला. पहिला उडून गेला, माझा दृष्टांत संपला. तसा आमचा देह. कागटाळी न्याय पावला दे पावला दे पावला हातामध्ये जसा पावळा सापडावा तसा आपल्याला देह मिळाला. आपल्याला आपल्या देहाची किंमत कळेन अशी झाली महाराज. या देहाची किंमत काढली तर दवाखान्यात गेलं तर डॉक्टर करोडो रुपये सांगतात. आपल्याला आपल्या देहाची किंमत कळेना महाराज. या देहाचं सार्थक जर करायचं असेल, या देहाचं कल्याण जर करायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते मनुष्य देहाची निनामे सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने निधनासे. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, तुला भगवंताचं भजन करण्याकरता, परमात्म्याच्या प्राप्ती करता तुला हा देह मिळाला. पण या देहाचं सार्थक केव्हा होईल? जेव्हा भगवंताचं नाम घेतलं जाईल. कालचा अभंग तू का म्हणे देह जन्माचे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. या भगवान परमात्म्याच्या जवळ जायचं असेल तर देवाजवळ एकदम जाता येतं का? त्याच्याकरता साधना करावी लागते, त्याच्याकरता उपासना करावी लागते. त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये अनेक प्रकारच्या साधना होत्या. पण ज्ञानेश्वर महाराज हरिपाठा म्हणतात, या साधना तुला करायची गरज नाही. हरिपाठात प्रमाण विठाला विठाला गोड प्रमाण दिले हरिपाठामध्ये. योग याग विधी येनो
आई गोगेवा आई गोगेवा धन्यवाद सगळ्या गायक मंडळीला खूप खूप धन्यवाद. मला सांभाळून घेताय कारण दिवसभर बोलायचं आणि परत गायचं आधीच तर मला कळा नाही. विठाला गंमत अशी होती, दिवसभर भागवत सांगायचं, शिवपुराण सांगायचं आणि कळीताई गंमत अशी होती, सकाळचा विषय संध्याकाळी येता कामा नाही. आली का नाही पंचायत विठाला विठाला. जसा कथा करून घरी गेलो तेव्हापासून ग्रहण लागलं, काय बोलावं काय बोलावं काय बोलावं काय बोलावं. परंतु प्रमाण आहे, चाळून जरी बोलत असे सावकी मजोरा बोलत देवानी कविता वायाची उपाधी दम्म धर्म याही पेक्षा मीराबाई अजून वेगळ्या शब्दात सांगते. त्याला धन लागत नाही, त्याला तन लागतं, फक्त धन लागत नाही. जप तप साधन कछु नाही लागत, खरंच तर नाही कठरी भजोरे भैया. बोला भजोरे भैया राम गोविंद हरी, भजोरे भैया राम गोविंद हरी, भजोरे भैया राम गोविंद हरी, भजोरे भैया राम गोविंद हरी. जगत कमरे जग नहीं लागत, जगत कमरे जग नहीं लागत. भजोरे भैया राम गोविंद हरी, भजोरे भैया राम गोविंद हरी. भजोरे भैया राम गोविंद हरी, भजोरे भैया राम गोविंद हरे हरे. जप तप साधन कछु नाही लागत, खरंच तर नाही कठरे भजोरे भैया राम गोविंद. आणि भगवंताच्या जवळ जर जायचं असेल तर आधी भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. कालच्या पहिल्या दिवसाची अभंगाची सेवा याच अभंगावर होती. नाम घेता वाया गेला, बरोबर आहे. ऐसा कोणी ऐकला सांगावी नविती तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. शंका विचारली जगद्गुरु तुकोबारायाला की महाराज जो नाम घेणार आहे, जो नामाचा उच्चार करणार आहे, भगवंताचं भजन करणार आहे, हा वाया कसा जाईल? अहो निष्काम भक्तांचा तर उद्धार झाला, सकाम भक्ताचा उद्धार झाला, रावणासारख्याचा उद्धार केला, कंसासारख्याचा उद्धार केला. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय फार मोठं या ठिकाणी सांगताय. तिसरं चरण आहे, तिसरं. विठाला 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 आम्ही करला नाही बोल, आम्ही करला नाही बोल, आम्ही करला नाही बोल, आम्ही करला नाही बोल. ऐसा दावानी वळून, ऐसा दावानी वळून, आम्ही करला आम्ही करला नाही बोल. ऐसा दावानी वळून, ऐसा दावानी वळून, ऐसा दावानी वळून, ऐसा दावानी वळून. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नामे करला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. भगवंताचं नाम आहे, उलट म्हणा, नाम शब्द उलटा म्हणा.
ते म्हणजे महाराज दुपारीच म्हणलं ना उलट, आता परत म्हणा नाम तुम्हाला नाही विचार. कारण सगळ्यात हुशार हे गायनाचार्य मंडळी यांना सगळं पाठ राहतं. महाराजांना सुद्धा पाठ केलेला असता येत नाही, पण बोलल्याशिवाय राहत नाही. मी खालच्या श्रोत्यांना विचारलंय, आवाज दे रे. महाराजाचं नरड दाबू नको फक्त. विठाला विठाला विठाला. नाम हा शब्द उलटा म्हटला तर मन हा शब्द होतो. आणि ज्याचं मन प्रसन्न आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं मन प्रांजळ आहे, असंच मन भगवंताच्या नामाकडे जातं. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार. देवा माझे मन लागत तुझे चरणी. 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 संसारापासून दूर गेलं पाहिजे, संसारापासून विरक्त झालं पाहिजे, संसारापासून अलक्त झालं पाहिजे. पण असं हे मन जर भगवंताच्या नामामध्ये एकरूप करायचं असेल तर त्या मनाला स्थिर करण्याकरता कुठंतरी जागा लागते. मन कशानं स्थिर होत आहे? चंचल मन कृष्ण परमार्थे बलवत दृढम्. अर्जुना, हे मन फार चंचल आहे. या मनाला जर तुला शांत करायचं असेल, या मनाला जर तुला स्थिरता करायची असेल तर सगळ्यात पहिले तुला कोणाला तरी शरण जावं लागेल. आम्ही शरण गेलोय संसाराला, शरण गेलो वासनेला, शरण गेलो दुराचाराला. आम्हाला भगवंताला शरण जायचंय, आम्हाला देवाला शरण जायचंय. व अशा देवाला शरण जायचं असेल, तो देव जर आमचा अत्प्रसा करायचा असेल तर भगवंताकडे जात असताना, परमात्माचं ज्ञान प्राप्त करत असताना अभंगामध्ये एक प्रमाण गोड आलंय. प्रेमाशिवाय देव सापडत नाही, प्रेमाशिवाय देव आपल्या जवळ येत नाही. प्रेम या शब्दाचे अनेक अर्थ आहे. परमार्थातला प्रेम या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, व्यवहारातला प्रेम हा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. अंतःकरणामध्ये जर तुमच्या भक्ती नसेल, अंतःकरणामध्ये जर तुमच्या या ठिकाणी भाव नसेल, हरिपाठामध्ये तर एक गोड प्रमाण आलं. भावे विना देव न कळे संदेश. तपे विन दैवत, विद्या विन गुजे विन हित, ज्ञानदेव सांगे. काय आलं चरण? साधूचे संगती तरडोपाय, हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. हरी 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 हरी
झाले. तुला देव व्हायचं असेल, तुला देव स्वरूप प्राप्त करायचं असेल तर देवाकडे जात असताना पहिल्यांदा या ठिकाणी चित्त शुद्ध पाहिजे. महाराज काय पाहिजे? चित्त शुद्ध कशाने होतं? अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भावे गावे गीत तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. पण हे सगळं करत असताना अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. भक्तीशिवाय प्रेमाशिवाय ज्ञान प्राप्त होत भक्ती प्रेमा विना नको देवा, भक्ती प्रेमा विना नको देवा, भक्ती प्रेमा भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे, ज्ञान पाहिजे. प्रेम सुखदेई, प्रेम सुखदेई. त्याच्यामध्ये दोन गोष्टी नसाव्यात. पहिला अभिमान नसावा जो सगळ्यामध्ये भरलेला आहे. महाराज देवाजवळ जायचं असेल तर पहिल्यांदा अभिमान टाकावा लागतो. अभिमान गेला अभिमान आला तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला की तू देव झाला. गोपींना अभिमान झाला. भागवतातली कथा सगळ्यांना माहिती आहे. 66 कोटी गोपींच्या मध्ये भगवान श्याम सुंदर परमात्मा आहे. राधिकेनं भगवान परमात्माला बाजूला काढले. प्रत्येक गोपीला देव दिसायचा कारण दोघीच्या मध्ये देव आहे. गोपी म्हणाली ब्रह्मांडाचा नाथ आमच्या जवळ आहे, आता आम्हाला काही कमी नाही. परमात्मा मध्ये काही हरकत नाही, तुम्हाला कमी कशाचीच आहे. मी तुमच्या जवळ आहे, पण तुमचं अंतःकरण कसं हे पाहायला गेलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्माने गोपींच्या मनामध्ये थोडासा अभिमान दिला. किती? थोडा. केवढा? तिळा एवढा. आता याच्याहून आपली परीक्षा करा, आपल्याला केवढा आहे. विठाला विठाला क्षणामध्ये भगवान परमात्मा अंतर्धान पावला. जोपर्यंत आपलं माणूस आपल्यापासून दूर जात नाही तोपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नाही. माणसाची किंमत कळाली पाहिजे. महाराज जेव्हा गोपी विरहामध्ये भगवान परमात्माला आठवायला लागला, येथवरी होता संग अंगोअंग लपविले. अगर आधी आतापर्यंत होता, इथपर्यंत होता, आत्ता गेला. देव जेव्हा दूर गेला तेव्हा गोपींच्या लक्षात आलं की विरहाचं दुःख काय आहे. तसा देव जर आम्हाला प्राप्त करायचा असेल, भगवंताकडे जर आम्हाला जायचं असेल, भगवंत जर आपलासा करायचा असेल, कारण जीवनामध्ये देवाशिवाय आपलं कोणीच नाही. आहे का आपलं कोणी? सगळे जे दिसतात ते मुकुंदवाडी पर्यंत येणार आहेत. फक्त मुकुंदवाडी पासून वापस येणार आहे तिथं आपल्याला एकट्यालाच राहावं लागतं. एकटा जळत असे स्मशाने. नामदेवरायांचा चौकडीचा अभंग फार महत्वाचा आहे. लेकरं बाळ बायका पोरं हे सगळे तिथपर्यंत येतात. मी एकटा स्मशानामध्ये जळतोय, आता तुझ्याशिवाय माझं कोणी नाही असं जेव्हा कळतं तेव्हा सगळी वेळ निघून गेली होती. महाराज म्हणाला काम नाही कोणी
माझं नाही कोणी, तुझ्याशिवाय या ब्रह्मांडामध्ये माझं कोणीच नाहीये. मग तो देव जर आपला पाहिजे असेल, तो देव जर आपल्याला प्राप्त करायचा असेल, तर त्या देवाजवळ जाण्याचं सोपं साधन महाराजांनी सांगितलं. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. संताचं पाय धरा. आता संत कोणते? त्याची संता त्याची संता तेची संता तेची संता त्याची संता त्याची संता तेची संता तेची संता आता येता विठ्ठले आता येता विठ्ठले आता येता विठ्ठले आता येता ती काही काना टोना नाम स्मरणाव. संत कुणाला म्हणावं? ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या प्रेमाशिवाय दुसरा विषय नाही, आणि जे सत्ययुगापासून कलियुगापर्यंत भगवंताच्या सातत्याने अवतारामध्ये बरोबर होते, अशाला संत म्हणावं. संत या शब्दाची व्याख्या काय? ज्यांच्या जीवनामध्ये 6 विकाराचा अंत झाला त्याला संत असं म्हणतात. विठाला तर सांगतात की आम्ही इथं नाही चालो, आम्ही त्या वैकुंठातून इथं लोकांचा आम्ही वया कुंभाराची आदराची आदराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सुसंत कुणाला म्हणायचं? वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो. जो वेदाचा मार्ग आहे, जो शास्त्राचा मार्ग आहे, या शास्त्राच्या मार्गाने जे जातात आणि भगवंताच्या प्राप्तीचा साधन आम्हाला सांगतात, अशा संताच्या चरणी जर तुम्ही लीन झाला, अशा संताच्या चरणी जर तुम्ही या ठिकाणी एकरूप झाला, तर तो देव तुम्हाला या ठिकाणी सापडल्याशिवाय राहत नाही. मग असे संत कुठं सापडतात? सगळ्यात जर काय अवघड असेल तर संताची भेट अवघड आहे. बहुहावगाड हाय संत भेटे वारी जग भेटे कर्मके ओ वारी जग भेटे कर्मके बहुहावगाड हाय संत भेटे वारी जग भेटे कर्मके भेटी परी जग जेठी करुणा केली. गजेंद्र नावाचा हत्ती कथा भाग सगळ्याला माहिती आहे, भागवतामध्ये येतो. मदमस्त आहे. संसारामध्ये सगळे बायका आहेत, पोरं आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, सगळे आहेत, आणि माझ्यासारखं सुखी या जगामध्ये कोणी नाही असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये जन्माला आला. पाण्याच्या शोधाकरता त्रिकुट पर्वतावर येता झाला, ऋतुमत नावाच्या वनामध्ये येता झाला, आणि त्या पाण्यामध्ये या ठिकाणी पाणी प्राशन केल्यानंतर जलक्रीडा करायला लागल्या. आम्ही सुखामध्ये इतके रममान होतो, एवढे रममान होतो की सुखाच्या पाठीमागे दुःखाचा जन्म आहे याचा विसर आम्हाला पडतो. महाराज खरं
सुख जर कुठं पाहिजे असेल तर खरं सुख साधूच्या चरणाजवळ आहे, खरं सुख संतांच्या चरणाजवळ आहे. सुखावसे चित्ती संतांच्या चरणाजवळ सुख आहे. मग हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. एवढा मोठा गजेंद्र नावाचा हत्ती त्या सरोवरामध्ये आला, जलक्रीडा करायला लागला. परिवाराच्या सगळ्या लोकांसमोर असताना त्याला वाटलं माझ्यासारखं सुखी कोणी नाही. आणि त्या सुखाच्या कल्पनेमध्ये एवढा रममान झाला, एवढा रममान झाला की एका नकरानं ना मगरीनं त्याचा पाय धरला. सगळे लोक त्याला वाचवण्याकरता आले. कथा भागवतामध्ये भागवत ऐकून तुम्हाला अख्खं भागवत पाठ झालंय आता सगळ्या लोकांना. पण काल नावाचा नकर त्याने पाय धरला आणि जेव्हा त्याच्या समोर परिवार असताना त्याला सोडवायला जेव्हा कोणी आले नाही, मला फक्त सांगायचंय धरावे संताचे ते पाय. मला इथपर्यंत सांगायचे, बाकीची कथा सांगायची नाही. गजेंद्राचा पाय त्या नखराने धरला, सोडवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी गजेंद्र भगवंताला शरण गेला. परमात्माने अवतार धारण केला, गजेंद्राचा उद्धार केला आणि नकर भगवंताला भांडायला लागला. विडाला विडाला गजेंद्र म्हणे ऐक ऋषी नकर बोले, ऐक ऋषी केशे नाम मात्र तारे. गजेंद्राशी नामदेवरायाचा 16 का 17 कडव्याचा फार मोठा गजेंद्र मोक्षाचा याच्यावर अभंग आहे. भगवान परमात्मा म्हणाले गजेंद्रा तू माझी स्तुती केली, मला बोललास, तुझं नाव दीनानाथ आहे पण तुझं ब्रीद दीनानाथासारखं नाही. मला सांग तुझ्यापर्यंत यायचा मार्ग काय आहे? म्हणजे संताचं चरण, साधूचं चरण धरल्याशिवाय जर तुझ्यापर्यंत येता येत नाही. मग गजेंद्र कोण होता? म्हणजे पूर्वजन्मीचा माझा भक्त होता. मग जर तुझा पूर्वजन्मीचा भक्त होता तर तो संतत्वाला पोहोचला होता. मला तुझ्यापर्यंत यायचं होतं, तुझ्यापर्यंत डायरेक्ट वशिला चालत नव्हता. मागच्या जन्मीचं माझं काही पाप मला या नकराच्या जन्माला येण्याकरता कारणीभूत ठरलं. म्हणून मी गजेंद्राचा पाय धरला आणि तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. संताचे ते पाय. संताच्या चरणाजवळ सुख आहे. मग संताच्या चरणाजवळ जर सुख आहे हे आपल्याला कळालं का देवाला कळालं? मोठा गहन प्रश्न आहे का हे. संताच्या चरणाजवळ सुख आहे हे देवाला कळालं का आपल्याला कळालं? द्वारकेचा ऐश्वर्य सोडून तो पंढरीचा परमात्मा कुठं रमला? साधूच्या घरी रमला. या सुखाकारण या सुखा कारणे देव भेदावला. या सुखा कारणे देव भेदावला. वैकुंठ सोडून संत सजने राहिला. वैकुंठ सोडून संत
सान्निध्यामध्ये सुख आहे, पण हरीला संतांच्या सान्निध्यामध्ये सुख आहे म्हणून नाथ बाबा सांगतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. साधकाने विचारलं याच्याकरता हे साधन सांगितलंय पण यानं होणार काय आहे माझं? तेने साधते साधने तेने साधते साधने साधते साधने तुटते भवाचे बंधने. तुला बाकीचं साधन करण्याची गरजच नाही. हरिपाठामध्ये गोड प्रमाण आलाय. तुला दुसरं साधन जर काही करायचं नसेल, दुसरं काही तुला जमतच नसेल तर तू एकच काम कर, फक्त संताच्या जवळ जाऊन बैस, साधूच्या जवळ जाऊन बैस. साधूच्या जवळ जर बसला तर तुला आपोआप परमात्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठातलं प्रमाण आहे. विठाला विठाला अकरावा श्रीपती ये पंथे अकरावा गती आकळावा श्रीपती येणे पंथे. तुला देवाच्या प्राप्ती करता दुसरं साधन करायची गरजच नाही. येणे साधते साधने तुटते भवाची बंधने. भवाची बंधने म्हणजे कोणतं बंधन? आता जन्म आणि मृत्यू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. संसारे मधुमधुसारे कृपया पाहि पाहि मुरारे. जन्म आणि मृत्यू
परंतु याच्यामध्ये जो काळ आहे त्याला भवसागर असं म्हटलं जातं. आणि या भवसागरामध्ये बंधन कशाचं आहे? जन्माचं आणि मरणाचं. तुला जर हे जन्म मरण रूपी बंधन या ठिकाणी मोडायचं असेल, तोडायचं असेल, नष्ट करायचं असेल, खरं म्हणजे तुम्ही आम्ही बंध आहोत का मुक्त आहोत? आता ही भागवताची भाषा आहे. तुम्हाला बांधलेलं आहे का मोकळे आहे? संसारातली भाषा नाही, परमार्थातली भाषा सांगतो. जीव मोकळा आहे का बांधलेला आहे? हो, तुम्हाला प्रश्न विचारलाय. जीव बांधलेला आहे का मोकळा आहे? कशात बांधलाय? हा, मोहमायामध्ये बांधला. बरं, तुमचं काय उत्तर आहे? जीव मोहात बांधलेला नाही, जीव बंधनात नाही, जीव मुक्त आहे. जीवाने फक्त देहाला आपलंस मानले. हा देह माझा आहे म्हणून तो जीव बंधनामध्ये बांधल्या गेलेला आहे. जीव मुक्त आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. जीव हा मुक्त आहे. मुक्त होता परी बळे झाला बंधन. छंद माझे, माझे घर, माझं दार, माझी चावडी, माझी लेकर, माझे सगळे माझे. हे माझं 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 म्हणतापर्यंत माझ्या खऱ्या स्वरूपाला मला जाता येईना. नाथ बाबा म्हणतात हे भवबंधनच तुझं तुटायचं आहे. या असणाऱ्या तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. या भवरोगाचं बंधने या ठिकाणी यायचं असेल. माऊली तर एका अभंगामध्ये अजून गोड वर्णन करते. यशाते आले ओळगा शारंगारू. स्वरूपाची तुला ओळख झाली नाही तर तुझा संसार वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला त्याची स्वरूपाची ओळखच व्हायला तयार नाही. भगवंताच्या खऱ्या स्वरूपाची ओळख जर करून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय भगवंताच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होत नाही. म्हणून नाथ बाबा त्या साधकाला सांगतात हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. पैसता संताचे संगती पैसता संताचे संगती.
महाराज संतांच्या संततीमध्ये मला हे कळालं, आपले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. या जगामध्ये भगवंताशिवाय संताशिवाय आपलं कोणी नाही. साधकाने सांगितलं याचा माझा याच्यावर विश्वास नाही, याच्याकरता काही प्रमाण आहे का? महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, संतविन प्राप्ती नाही, संतविन प्राप्ती नाही. प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय देवत्वाची प्राप्ती नाही. 5 वर्षाचा ध्रुव आहे, उत्तानपाद राजाचा मुलगा आहे. भागवतातली कथा सांगतो, पुढे चालतो. वडिलाला भेटायला गेलाय. अपेक्षा काय होती? वडिलांनी मला मांडीवर घ्यावं, बसवावं, प्रेमानं कोरवाळावं, एवढी अपेक्षा होती. कोणत्याही मुलाची तीच अपेक्षा. देव दाखवावा संतानन, बाप दाखवावा आईनं, असं शास्त्र आहे. सावत्र आईनं गालात चापट मारली. कथा भाग सगळ्यांना माहिती आहे. रडत ध्रुव घरी आलं. आईने विचारलं, का रडता? रडायचं कारण एकच आहे, माझ्या आईनं मला गालात चापट मारली याचं दुःख नाही आहे. माझ्या आईनं मला बापाच्या मांडीवरून खाली उतरवलं याचंही दुःख मला नाहीये. पण माझ्या आईने माझ्या जन्मदात्या आईला नावं ठेवलं याचं दुःख आहे. महाराज लक्षात घ्या, जगामध्ये सगळ्यांना नावं ठेवू द्या, पण जन्मदात्या आई बापाला जर कोणी आपल्या नावं ठेवलं तर ते सहन करू नका. विठाला विठाला विठाला. शिवाय दैवत जगात दुसरं कोणतंच नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात याला किंमत नाही, तुम्ही आई बापाला किती पोचता याला किंमत आहे. महाराज काय झालंय? तिने सांगितलं, देवाला शरण जा, आणि देवाला शरण जाऊन माझ्या करता या ठिकाणी माझ्या पुटी पुत्र म्हणून जन्माला ये, मग या जागेवर तुला बसण्याचा अधिकार. आईने सांगितलं, तिनं काय खोटं सांगितलं? जागरे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. आता मदालासाचं प्रमाण आहे. जागरे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण. गर्भवास खटारे, चुकवी जन्म मरण. अरे तिने काय सांगितले?
अरे लौकिक बापाच्या मांडीवरून तुला खाली उतरवलंय तर तुला एवढं मोठं दुःख झालंय. आणि जो जगाचा बाप आहे, जगत पिता आहे, तो अशी करणी कर की जगाच्या बापाच्या मांडीवर बसण्याच्या लायकीचा हो. जग तुला वंदन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आई देव कुठं भेटतो? मला तर काही भेटला नाही, पण मेळगाव महाराज तुम्हाला भेटला तर मला नक्की फोन करा, मी तुमच्या पाया पडायला. देव स्वप्नामध्ये यावा, देव आम्हाला भेटावा, त्याकरता आम्हाला योग्य संतांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. कौन बतावे बाट गुरु बिना, कौन बतावे बाट गुरु बिना, घाबरत जाऊ नका. येत असलं की पटकन म्हणायचं, मोकळं व्हायचं, काही होत नाही. महाराज घरचं ते, कोणी कोणाला बोलणार नाही. विठाला विठाला काय होतं, गाडीचे बैल बुजल्यासारखं होतं. विठाला विठाला योग्य संतांची भेट झाली पाहिजे, योग्य गुरुची भेट झाली पाहिजे. 5 वर्षाचा ध्रुव, किती वर्षाचा? आमचं वय किती झालं? आमचं डिझेल वाट पाहत आहे, बांबू वाट पाहतात, लाकडं वाट पाहतात, सरमाळ वाट पाहत, कापड वाट पाहत, तरी सुद्धा कीर्तन सुटायची वेळ झाली की आम्ही हळूच येऊन बसतो. विठाला विठाला विठाला. जोरात या ठिकाणी प्रमाण यमाचा तडाखा कळत नाही. माझा विषय असा चालला, वय वर्ष 5. जव हे सकळ सिद्ध आहे,
सांगत जा, जास्त काही कीर्तन येत नाही मला. संताविनो प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाहे. ध्रुव घराच्या बाहेर पडले, रस्त्यामध्ये भेट झाली देवर्षी नारदाची. कोण आहेस तू? या देहाला ध्रुव म्हणतात. आवाज दे रे बाळ. जाऊ दे, तुला चांगली पोरगी भेटल, चांगला संसार होईल, पण आवाज दे म्हणलं की शेट्टी मारित आहे. पाच वर्षाच्या ध्रुवाला नारदाची भेट झाली. जीवनामध्ये बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेथे. करुणा केली मगाताईने गोड प्रमाण दिले. जीवनामध्ये साधूंची भेट होणं या ठिकाणी अवघड आहे. एखाद्या वेळेला समुद्र ओलांडून जाता येईल, समुद्राची खोली मोजता येईल, पण खऱ्या साधूची ओळख जीवनामध्ये अवघड आहे महाराज. ध्रुव बाळाने विचारलं, कोण आहात तुम्ही? देवर्षी नारद. कुठं चाललाय? देव पाहायला गेले. देव पाहण्याची वस्तू आहे का? देव पाहण्याची वस्तू नाही, देव अनुभवण्याची वस्तू आहे. आणि देव अनुभवायचा जर असेल तर साधूंच्या चरणाच्या संगतीशिवाय, साधूंच्या संगतीशिवाय देवाची अनुभूती येत नाही. पशु का होत पनैया, पशु का होत पनैया, नरका कछु ना होय. नर करणे करे तो, नरका नारायण होय. नमः पार्वती पते. हर 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 महादेव. 5 वर्षाच्या ध्रुवाने सांगितलं देवाला पाहायचंय. म्हणजे गुरु केला का? तुम्हीच गुरु. जीवनामध्ये गुरुची व्याख्या फार महत्वाची सांगितले. अज्ञान रूपी अंधाराचा नाश करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे जे आम्हाला नेतात त्याला गुरु असं म्हणतात. जे दुसऱ्यावर गुरुगुर करतात त्याला गुरु म्हणता येत नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु हा प्राण विसावा. गुरुविना देव नसे, दुरा देव माता त्रिभुवने. गुरुविना आणि ध्रुव बाळाने सांगितलं, मी तुमच्या सांगण्यानुसार देवाची उपासना करायला तयार आहे, देवाला पाहायला तयार आहे, देवाला भेटायला तयार आहे. फक्त मला एक सांगा, मला देव किती दिवसात भेटेल? आपण इतके वर्षापासून सगळे याच्यात आपल्या स्वप्नात यायला तयार नाही महाराज. स्वप्नात बाकीचं तर जाऊ द्या, माझ्या तर नाहीच. इतका दिवसभर त्याच्या नावानं कंठ कोरडा करतो, पण स्वप्नात लाडूची, बुंदीचे, भजेचे बाहेर काही येत नाही. विठाला सहा महिन्यामध्ये देव तुला भेटेल. 6 महिने तपश्चर्या केली संताची पायी, माझा विश्वास संताची पायी, माझा विश्वास.
परमात्मानं भेट दिली संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे संताला शरण जा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही 6 महिन्यामध्ये ध्रुव बाळाला भगवान परमात्माने दर्शन दिलं असा देव जर आपलासा करायचा असेल तर साधूच्या शरणागतीशिवाय संताच्या शरणागतीशिवाय गत्यंतर नाही मग असे संत ज्याच्या भजनानं या ठिकाणी भेटतात अशा भगवंताचं एकदा प्रेमाने भजन करावे ढोंबार भोकाये